जालना शहरात मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जालना शहराच्या विविध भागामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। खरं तर जालना शहराला पाण्याने वेढा दिलेला आहे। आपण माझ्या पाठीमागची दृश्य जर बघितली ते सध्या मी आहे जालना येथील बसस्थानक परिसरात। आपण पाहू शकतो की ही जी नदी आहे ती सीना नदी आहे। सीना या कुंडलिका या दोन्ही नद्या आता सध्या दुथडी भरून वाहायला लागलेल्या आहेत। खरं तर जालना शहराच्या विविध भागात अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, तर अनेक दुकानांसुद्धा या ठिकाणी आता वाहून गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। सध्या मी आहे लक्कडकोट परिसरामध्ये। आपण पाहू शकतो की या परिसरातल्या या ज्या दुकानं होत्या त्या पावसामुळे या ठिकाणी वाहून गेलेल्या आहे। प्रचंड प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर जालना शहराच्या विविध भागामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय की लक्कडकोट असेल, बसस्थानक असेल किंवा इतरचा जो भाग आहे जालना शहरातला विविध भाग, त्या भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे महापालिकेचं पथक देखील आता कार्यरत झालेलं आहे। पंचनामे करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे। स्वतः आमदार अर्जुन खोतकर हे देखील आता सातत्यानं प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि ते सुद्धा फील्डवर आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास जालना शहरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि अक्षरशः जालना शहरवासियांची दानादान उडाल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते बसस्थानक परिसरात पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून सध्या आता मदत कार्य सुरू आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।